गिरफ्तार करा याला. राणी साहेब, शिवबा, तुम्ही ठीक आहात ना? जी, आमच्यावरचा निर्वाणीचा भार आऊ साहेबांनी अडवला. राणी साहेब, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. तुम्ही जर वेळेवर आला नसता तर आज इथे. आम्हाला त्यांचा आधीच संशय आला होता. यल्लम्मा देवीला जाऊन आले असं म्हणाले आणि ह्यांच्याकडे प्रसादही नव्हता. सौंदत्तीला जाऊन आले तरी यांच्याकडे भंडारा नाही. यांच्या अंगाला कुठे भंडारा लागलेला नाही. तेव्हा शंकेची पाल आमच्या मनात चुकचुकली आणि तुमचा हा अंदाज खरा ठरला. महाराज, महाराज माफी द्या. महाराज गलती झाली महाराज. आमच्या शिवबांवर तलवार उगारतोस? संभाजीराजे, माफी जरूर देऊ, माफी. पण त्याआधी तू आम्हाला सगळं खरं खरं सांग. बोल, कोण आहेस तू? कोणाच्या सांगण्यावरून आमच्यावर हल्ला केलास? सांगितलं नाहीस तर तुला इथेच उभा चिरून टाकेल. नाही नाही महाराज, या हल्ल्यामागल विजापूरची लय मोठी हस्ती आहे. कोण? विजापूरला जाताना आमच्यावर हल्ला होतो. ही बाब गंभीर आहे. आपल्याला अत्यंत सावध राहायला हवं. कुछ खबर आई? बस अभी आती ही होगी हुजूर. खबर सुनने के लिए हम भी बेताब है आलिजा. हुजूर, जल्दी कहो. हुजूर, जिले सुबानी खुदा आपको सलामत रखे. फर्जन शाहजी राजे के कबीले पर किसी ने हमला कर दिया. कहो, आगे कहो. लेकिन सब सही सलामत है. शाहजी की बेगम जीजाबाई और बेटे शिवाजी ने सभी हमलावरों को मार गिराया. इसका मतलब है कि शाहजी. हुजूर, निकल जाओ. इसका मतलब है शाहजी बच गया. फिर से हमें मारते गए वो. हुजूर बच गए तो क्या हुआ? हम और एक बार हमला करेंगे. चुप. एक लफ्ज मत बोलो तुम. कुछ नहीं सुन रहा है मैं. तुम्हें लखन भेजने का मकसद क्या था अमीन? ताकि तुम जीजाबाई और शिवा को काबू में रख पाओ. उस जीजाबाई और शिवा ने हमारी पहाड़ उखाड़ कर फेंक दी. क्या किया तुमने? कुछ नहीं. सोने का हल चलाया. तुमने क्या किया? कुछ नहीं. उधर पूरा गांव नए सिरे से बसाया उन लोगों ने. घर बनवाए, वाड़े बनवाए, मंदिर बनवाए. क्या किया तुमने? कुछ नहीं. 12 मावल के तमाम लोग इकट्ठा किए. पलटन के उस निम्बालकर के लड़की से अपने लड़के की शादी कर दी. क्या किया तुमने? सब्र कीजिए अलीजा, सब्र कीजिए. ये इल्जाम लगाने का वक्त नहीं है. अमीन ने कुछ कम कोशिश नहीं की. अच्छा, तो आप बताएंगे कि आपने क्या किया है? आप तो वजीर सल्तनत हैं. मुस्तफा खान, आपने भी कुछ नहीं किया है. बल्कि सच्चाई यह है कि जो भी हुआ है अब तक सब मैंने किया है. शाहजी राज्य के जो वफादार सरदार है बाजी वो मंबाजी, उनको काबू में हमने रखा है. अलीजा, हम अपनी सफाई लफ्जों में नहीं काम से देते हैं. एक बार खाली गया उसका अफसोस हमें भी है. मौत के चंगुल से शाहजी छूट गया
लेकिन क्यों? इस पर गौर फरमाइए। आलिजा, बाप बेटे साथ में हैं, आपस में प्यार और भाईचारे से रहते हैं। हम उन्हें अंदर से तोड़ेंगे, गलतफहमी पैदा करेंगे उनमें, आपसी रिश्ते कमजोर हो जाएंगे, तो उन्हें मारने में बड़ी आसानी हो जाएगी। बस, हमें कुछ नहीं सुनना है। बहुत हो गया, अब और नहीं। एक तो मारो या मरो मुस्तफा खान। मतलब बादशाह पे दिल कुर्बान। आलिजा, ऊपर वाला गवाह है, मैं कसम खाता हूं, शाहजी और उसका कबीला बंगलोर से जिंदा वापस नहीं जाएगा। शिवबा, अखेरीस पोचलोच आपण विजापुरास. राणी साहेब, अहो आपण कशाला पाय उतार झाला? आपण मेण्यात बसून घ्यावं. आपण जिथे वास्तव्य करणार आहोत ती हवेली थोडी दूर आहे. संभाजीराजे, हवं तर तुम्ही पुढे व्हा. सोबतच जाऊ आबासाहेब. शिवाय आम्ही कालच निरोप दिलाय की आपण इथे येत आहे. ठीक, चला. सुस्वागतम सुस्वागतम. दादासाहेब, बादशाह सलामताने खास तुमच्यासाठी, तुमच्या स्वागतासाठी आम्हाला पाठवलं. हे छान केलं. चला, आम्ही हवेलीकडेच जातोय. हवेलीवर? तेच सांगण्यासाठी आम्ही इथे आलोय. त्या हवेलीवर तुम्हाला आता जाता येणार नाही. का? अहो, ती तर आमची नेहमीची हवेली आहे. पण कालच ती हवेली सुगंधा नायकिणीला दिली. त्यांच्या कलावंतांचा ताफा तिकडे उतरला. आमच्या हवेलीमध्ये नायकिणीनं उतरवलाय? हो मग, कलावंतच तशी आहे. रूप चंद्रच बिनडागी आणि गळा आहा. अहो, 4 दिवस रोज रात्री शब्बे कव्वालीची कसली मैफिल रंगते आणि स्वतः बादशाह सलामत तिथे आवडतो. एक शब्द पुढे बोलू नका. आमच्या सोबत राणी साहेब आहेत. त्यांच्या समोर हे असलं नादानपणाचं कौतुक करू नका. ठीक आहे, आपण दुसरीकडे बंदोबस्त करू. गरज नाही त्याची. आम्ही स्वतः आमचा बंदोबस्त करू. अहो राजे, चिडू नका. चिडू नको. फर्जंद आहोत आम्ही. आम्ही इथे येणार हे ठाऊक असताना देखील आमच्या हवेलीत नर्तकींच्या चाळांचा छनछनाट मांडलात. हा आमचा अपमान नाही तर काय? हे योग्य नाही. मंबाजी राजे, निघा. आबासाहेब, विजापूरचा गोल घुमट दिसण्याआधीच अपमानाचा खूबसूरत मनोरा दिसलाय. आम्हाला हे मान्य नाही. आम्हालाही हे मान्य नाही. तशीच वेळ पडली तर वेशीवरून परत फिरू आम्ही. महाराज, एका मागोमाग एक घटना घडतात. आपण शांतपणे त्याचा विचार करावा. शिवबा, आधी तुम्ही शांत व्हा. आम्हाला काहीच सुचत नाहीये. एवढा विचार करू नका शिवबा. कसा विचार करू नये दादासाहेब? का विचार करू नये तुम्हीच सांगा. अहो, असल्या गोष्टींची सवय नाही आम्हाला. या सगळ्या गोष्टी नवीन आहेत आमच्यासाठी. चला, महाराज साहेब तिकडे आहेत. या. अहो साहेब, अहो काय हे असलं स्वागत?
ही असली बादशहात आणि हा असला बादशाह. शिवबा, आमंत्रणा पाठवायची ती आम्ही शाही आमंत्रण समजायची आणि मग बादशहाच्या दरबारात हजर राहण्यासाठी जायचं. पण वेशीवर पोहोचताच त्याने सांगायचं की तुमची उतरण्याची जागा एका नाचणाऱ्या कलावंतास दिली. देऊ द्या. नाही आऊसाहेब, एवढ्या सहज नाही. म्हणजे जिथे आमची आई राहणार होती ती जागा एका नाचणाऱ्याला दिली जाते. याचा अर्थ काय होतो? अहो पण आऊसाहेब, आमच्या जिव्हारी लागले ते हे. आमच्या जन्मदात्याने आपल्या बळकट खांद्यावर ही आदिलशाही तोलून धरली. आज ज्याच्या पायाने या बादशाहीचा गोलघुमट डौलानं उभा आहे त्याच आमच्या आबासाहेबांना त्यांचा पाय ठेवण्यासाठी त्यांची नेहमीची हवेली मिळू नये. तिथे कोण तर ढोलकी आणि पिपाणी वाजवणारे साजिंदे. नाही आऊसाहेब, हे बरोबर नाही. गडबड आहे काहीतरी. गडबड केव्हा होईल? जेव्हा आपण आपली विचारशक्ती गमावून बसू. आणि आपण जर आपली विचारशक्ती गमावली तर आपल्या मनाचा तोल ढासळेल. आणि मनाचा तोल जर ढासळला तर आपण संकटाचा प्रतिकार करू शकणार नाही. हो शिव, आम्हालाही तसंच वाटतं. ते आपल्याला डिवचतील पण आपण संयम सोडायचा नाही. आम्हाला असं वाटतंय की आपल्या कुटुंबावरचा राग काढण्यासाठी ते आपल्या कुरापती काढतील. आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. तलवार उपसण्यापेक्षा संयमाची ढालच उपयोगी पडेल असं आम्हाला वाटतं. क्या हुआ मुस्तफा खान, आज बड़े खुश नजर आ रहे हैं आप. आलिजा, खबर ही वैसी है. शाहजी के परिवार का छेद हमें समझा है. हम उसी छेद को बड़ा सुराग बनाएंगे. किस छेद, किस सुराग की बात कर रहे हैं आप? आलिजा, शाहजी का बेटा सीवा, बड़ा गुरूर है उसमें. सीना तान के चलता है. अपने वालिद को सचमुच का राजा मानता है. उसका यही गुरूर, घमंड, छेद है आलिजा. आपको जो भी कहना है साफ साफ कहिए मुस्तफा खान. आलिजा, शाहजी का इंतजाम हमने उस हवेली में नहीं किया जिस हवेली में वो हमेशा बड़े इत्माम से रहता है. उस हवेली में किसी नाच गाने वाले को रख दिया और शाहजी का इंतजाम किसी मामूली सराय में किया. नतीजा ये हुआ, सीवा बुरा मान गया. अपने वालिद की बेइज्जती नहीं सह सकता वो. अच्छा, जी हाँ आलिजा, अपने बाप के इज्जत पर बड़ा घमंड है उसको. उसके इसी घमंड को तोड़कर हम बड़ा सुराख बनाएंगे. आलिजा, हम बाप बेटे में दरार पैदा करेंगे. बहुत खूब मुस्तफा खान, बहुत खूब. मतलब कि इस बार छुरी उल्टी चलाना चाहते हैं आप. सुना है सीवा वापस जाने के लिए निकला था, लेकिन सीवा का ये रवैया शाहजी को पसंद नहीं आया. अच्छा, मतलब घास तो पूरी सूखी है, इंतजार है तो बस एक चिंगारी का. मतलब मैं समझा नहीं आलिजा. एक गलती मुस्तफा खान, बस एक गलती, वो भी सीवा से, फिर चिंगारी भड़क उठेगी. यकीनन आलिजा, यकीनन. हटो, वजीरे आला पधार रहे हैं. अबे हट. अरे तुझे दिखाई नहीं देता? हुजूर, हुजूर, हुजूर. आइए हुजूर. अबे दिखाई नहीं देता? वजीरे आला पधार रहे हैं. चल हट. आइए हुजूर. अबे दिखाई नहीं देता? वजीरे आला आ रहे हैं. चल.
कौन है ये दरबान है मुस्तफा खान का खास। रोज एक दो लोगों को बिना वजह मार देता है। कहते हैं उसे शाही इजाजत है, उसका कोई कुछ नहीं बिगाड़ सकता। अबे चल हट। शिवबा, आपण परमुलकात आहोत. आइए वजीर आला। मैं लूट गया, मैं बर्बाद हो गया। या खुदा, मैं क्या करूं? मेरे बाल बच्चे। चुप हो जाओ, वो मुस्तफा खान के आदमी. रडू नकात. अल्लाह आपका भला करेगा, अल्लाह आपको बरकत देगा। चला चला राणी साहेब, आवरा लवकर. पहिली तोफ झाली, आता दुसरी होईल आणि तिसऱ्या तोफेत बादशाह सलामत दरबारात. आपल्याकडून उशीर व्हायला नको. आम्ही तयार आहोत. कसं आहे, अलीजा दरबारात आल्यानंतर सगळ्यात आधी आमच्याच नावाचा पुकारा करतील आणि मग आम्ही दिसलो नाही तर खपा होती. आल्या आल्या म्हणतील कहां है हमारे फर्जंद, आणि मग आम्ही दिसलो नाही तर खरंच चिडतील. आमचीही धावपळ होईल. विजापूरच्या वेशीत ज्याप्रमाणे आपलं स्वागत झालं त्यावरून तरी असं वाटत नाही. राणी साहेब, आम्ही सांगतो यात अलीजा नसणार. त्या मुस्तफा खान सारखे कोल्हे कुत्रे आमच्यावर जळतात, त्यांचंच कारस्थान असणार आहे. बरं, ते जाऊ दे. तुमची तयारी झाली आहे ना? आणि हो, शिवबाराजेंना समजावलंय ना? हो, शिवबाना समजावले, ते येतीलच इतक्यात. आबासाहेब, आम्ही आलोय, तयारी निश्चित. शाबाश संभाजीराजे. हे बघा शिवबाराजे, संभाजीराजेंनी जसं तुम्हाला सांगितलं असेल हुजूर. तसं. हुजूर, अबे चल हट. आम्ही निघतोच आहोत, तयारच आहोत. संभाजीराजे, शिवबाराजे, चला. बादशाह सलामत आपसे नहीं मिल सकते. मुलाकात रद्द कर दी गई है. बादशाह आज पहले सुगंधा नायकन से मिलेंगे, बाद में आपसे. शायद कल फुर्सत मिलेगी तो मिलेंगे. लग्न झालं पण विघ्न काय कमी आहे का? लवकरच या लेकराच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार आहे. सुगंधा नायकीण, सुगंधा नायकीण. अरे आहे तरी कोण ही सुगंधा नायकीण? आणि केलंय काय असं तिने? काय पायात चाळ्यात घातले असतील ना, नाचली असेल सगळ्यांसमोर. पण इतक्या मोठ्या सल्तनतीचा बादशाह आधी तिला भेटणार, वेळ मिळाला तर आम्हाला. हा हा असा निरोप येतो आम्हाला.
ज्यांनी मोठमोठ्या राजांचा पराभव करून दक्षिणेतला विशाल भूभाग या आदिलशाही सल्तनतीला जोडला, तो वेशीत आलाय. त्याचं स्वागत करणं तर सोडाच, पण त्याची नोंद घेण्यासाठी साधा पक्षी पाय उतार होऊन समोर येत नाही. आणि या नायकणींसाठी मात्र फुलांच्या पायघड्या. महाराज शांत व्हा. कसे शांत होऊ आम्ही राणी साहेब, कसे? ज्यांच्या तलवारीच्या खणखणाटानं रणभूमीचा आसमंत हादरतो, त्याची यांना पर्वा नाही. परंतु नायकिणीच्या पायात बांधलेल्या चाळ्यांच्या छनछनाटानं हे मंत्रमुग्ध होतात. आम्हाला असं वाटतंय की हे जाणून बुजून केलं जातंय. यकीनन आम्हालाही हेच वाटतंय. जाणून बुजून आमच्या आणि आमच्या परिवाराचा मुद्दाम अपमान केला जातोय. यामागे आम्ही पुण्यात जे काही केलं ते कारण तर नसेल ना? हो, तोच राग आहे बादशाहच्या मनात. शिवबा आणि आऊसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर चालवला, मंदिरं स्थापन केली, त्याचाच पाण उतारा आहे. आम्हाला देखील तेच वाटतंय. हे असले अपमान करून आपण किती तुच्छ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. पण त्यांनी काय होणार आहे? त्यांना आसुरी आनंद मिळणार आहे. तुम्ही आणि शिवबांनी मिळून पुण्यात जे भीम पराक्रम केलेत, त्यामुळे इथे ते आपली ससे होलपट करणार. आम्ही इथे उपस्थित असूनही बादशाह अशी षडयंत्र रचतोय, अशी कारस्थानं करतोय. तुम्ही जर पुण्यात असता तर बादशाह कोणत्या थराला गेला असता सांगता येत नाही. आपल्या शिवबांना तर त्यांनी. शिवबा कुठे गेले? कुठे गेले? इथेच तर होते. शिवबा? शिवबा कुठे गेले? शिवबा, शिवबा. तुम्ही गोल गुमट्याकडे बघा. तुम्ही सर्जापुरीच्या दिशेने बघा. जी लवकर. शिवबा कुठे दिसले का? नाही, कुठे गेले असतील? कुठेही गेले नसतील. असतील इथेच कुठेतरी. हो, इथेच कुठे म्हणजे? एवढं मोठं शहर आहे, कुठं गेले असतील? राणी साहेब, अशा अस्वस्थ होऊ नका आणि धीर सोडू नका. त्यांना राग आलाय. राग ओसरला की येतील ते. अहो येतील, परंतु जबाबदार आहेत ते. कुठेही लांब जाणार नाहीत. ही तुळजाभवानी शेजा खूप हळवेत होते. त्यांच्यासाठी त्यांचे आई वडील म्हणजे जीव की प्राण. त्यांच्या आऊचा, आबासाहेबांचा उपमर्द त्यांना नाही आवडत. महाराज, आम्ही विजापुरास येऊन चूक तर नाही ना केली? राणी साहेब, शिवबांचं ऐकायला हवं होतं का? राणी साहेब, क्षणिक राग आहे. राग ओसरला की येतील ते आम्ही म्हणतो आहोत ना. नका घाबरू. घाबरलो नाही, परंतु शिवबा जेवढे हळवे आहेत ना तेवढेच रागीटही आहेत. रागाच्या भरात कुठल्या तरी वजिरासमोर जाऊन उभे राहिले आणि त्याला जाब विचारला तर आम्हाला भीती वाटते ती त्या गोष्टीची. नका चिंता करू. आपले लोक त्यांना लगेच शोधून आणतील. पण कोणत्या दिशेला गेलेत हे तरी कळलंय का? नाही, पण समजेल लवकरच. तुम्ही इतक्या कासावीस नका हो. रुको, क्या है? एक लड़का देखा यहाँ से जाते हुए. ऊंचा है, खूबसूरत है, आंखें बड़े तेज है उसकी, और सर पर फेटा है. देखा ऐसा लड़का? उस तरफ देखो.
शिवाय. ओम नमः 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 शिवाय. ओम नमः. कोण? ताई घाबरू नका. कोण? मी शिवाजी. परंतु तू इतक्या दूर जंगलात पूजा करतेस का? काय करू? पूजा करायला ह्या विजापुरात इजाजत नाही. देव नाही, देऊळ नाहीत, हाय ती सगळी बंद आहेत. म्हणून एवढं लांब आले बघ बाळा. खूप दुःखी आहात? अरे माझ्या नवऱ्याला त्या मुस्तफा खानानं कैद करून नेलंय. आज 2 महिने झालं, पण अजून कैद खाण्यातच आहेत. गुन्हा म्हणशील तर काय बी नाही. काही नाही. फक्त त्या मुस्तफा खानाच्या सरदाराला सुरईचा दाम मागितला, पण त्या खोडील सरदारानं आमची सगळी मातीची भांडी, डेर, रांजणं, काटवाडी फोडल्या. वरनं कैद बी केली. आता कुणाला दाद मागायची? म्हणून माझ्या देवाला आळवीत होते. आम्ही येतो तुमच्या सोबत त्या मुस्तफाकडे. चला. नको रे बाबा. कुणाला मध्यस्थी आणलं तर ठार मारण्याची धमकी दिली आहे त्यानं. आता मारणारा तारणारा माझा महादेवच. त्याला पाजर फुटावा. ऐका ताई. नको बाबा. तुझा सुखाचा जीव दुःखात नको घालूस. येते. महादेवा, काय बघायला आणलंयस आम्हाला या विजापुरात? अन्याय, अत्याचार, अपमान सहन करण्यासाठी आणलंयस आम्हाला इथवर? घाबरत घाबरत तुझी पूजा करावी लागते इथल्या आयाबायांना. केव्हा उघडणार तू तिसरा डोळा? जर तुला दया येत नसेल तर मग आम्हाला शक्ती दे दुष्टांच्या समोर उभं राहण्याची. आम्हाला तर वरदान दे का ते देण्या एवढी तुझ्याकडे सवड नाहीये. महादेवा, उघड डोळे बघ आणि ये धावून गोरगरिबांच्या मदतीला. महादेवा. सापडले शिवबा? नाही. नाही? संभाजीराजे आणि आपले स्वार शोधतायत त्यांना. पण असे कुठे गेले असतील? राणी साहेब, नका काळजी करू. आपल्या संभाजीराजेंना इथले गल्ली बोळ माहिती. ते नक्की शोधून आणतील शिवबांना. राजेसाहेब, आदाबच. बोला. आदिलशहाला भेटण्याची वेळ ठरली. उद्या सकाळी बादशाही दरबार भरल्यानंतर आपल्याला दोन्ही मुलांसह कुर्निश बजावण्यासाठी आपल्याला तिथं हजर राहायचं आहे.
शिवा चला. हे मस्तक राजमस्तक ना? शिवबा तुम्ही चला बघू लवकर. आऊसाहेब वाट बघतायत. चला. आऊसाहेब सांगतात तेच नाही राजमस्तक? हो, आपल्या विजयानगरचे सम्राट रामरायांचं हे मस्तक. तुम्ही चला. नाही दादासाहेब, बघू द्या. डोळे भरून बघू द्या आमच्या राजांचं राजमस्तक. शिवा असं बरं दिसत नाही. शिवाय लोक बघताय. चला. बघू द्या, आम्हाला त्याचं काही वाटणार नाही. शिवबा राक्षसता गडी येथे मोठी लढाई झाली. राजा रामरायांच्या विरुद्ध 3 बलाढ्य बादशाह एकवटलेले होते. आदिलशहा, निजामशहा आणि कुतुबशहा. घनघोर लढाई झाली. फितुरांनी मात्र डाव साधला. यात आदिलशहाने विश्वासघात केला आणि राजांना कैद केलं. कोणतीही दयामाया न दाखवता राजा रामरायांचं मस्तक छाटलं. 6 महिने भाल्याच्या टोकावर ते नाचवलं आणि त्यानंतर विजापुरात या घाणमोरीस आणून बसवलं. केवढी ही विटंबना! शिवबा ज्या राजाने संस्कृत श्लोक म्हटले, देवस्तुती गायली, अनेक याचकांना धीराचा शब्द दिला, स्वतःच्या उंजळीतून सुवर्ण मोहरा वाटल्या, ज्याची प्रजा स्वर्गलोकीचा आनंद उपभोगत होती, त्याच राजाच्या राजमस्तकाची एवढी अवहेलना? नाही दादासाहेब, हे थांबवायलाच हवं. आम्हास हे मान्य नाही. शिवबा चला. जो बादशहा एका सत्वशील राजाच्या राजमस्तकाला सन्मान देऊ शकत नाही, तो बादशहा कसला? त्याची सल्तनत कसली? त्यापेक्षा गारुडांचा खेळ बरा. तुम्ही चला शिवबा. आबासाहेब वाट बघतायत. चला. आपल्या विजयानगरचे सम्राट रामरायांचं हे मस्तक. शिवबा आऊसाहेब, तुम्ही? स्वप्न पडलं होतं का? हो आऊसाहेब, आम्हाला स्वप्नात रामराजाचं राजमस्तक दिसलं. ते आमच्याकडे पाहून फेसून हसत होतं. मध्यरात्र झाली, तुम्हाला सकाळी दरबारात जायचंय. झोपा आता. कशाला जायचं? आमच्या राजाच्या मस्तकाची मेल्यानंतरही विटंबना थांबवली जात नाही. अशा बादशहाच्या दरबारात जाऊन काय करायचं? मुजरे? आऊसाहेब, अहो, एवढी क्रूर चेष्टा आम्ही आजवर कधीच पाहिली नाही. पाहिलीत ना? आता मनात ठेवा. एवढा महान राजा आणि त्याचं मस्तक घाण मोरीला, हे आमच्या सहनशक्तीच्या पार. उद्या आम्ही ते मस्तक काढू का? शिवबा, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. मग अवहेलना बघत बसावी? अवहेलना अनुभवाच्या गाठीत बांधून ठेवा.
या विजापुरात जे जे काही आहे ते सगळंच क्रौर्याने उभं राहिलं ह्याची खूणगाठ बांधा. बादशहाला बघा, त्याला आजमावत राहा, कारण उद्याचं तुमचं युद्ध त्यांच्याशीच आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती तयारी करायची ते बघून ठेवा. आज जरी तुम्ही कोणी नसलात तरी तुम्ही उद्याचे राजे आहात हे ध्यानात ठेवा शिवबा. झोपा आता. झाली का तयारी? छान, निघायला हवं. शाही दरबार आहे, वेळेत पोचायला हवं. हो आबासाहेब, आम्ही तयारच आहोत. तुम्ही सांगाल तेव्हा निघू. तर शिवबा, आता ठीक आहात ना तुम्ही? इथे तुम्ही जे जे काही पाहता आहात ते इतकं मनाला लावून घेऊ नका. काल तुमच्यामुळे संभाजीराजांची चांगलीच भटकंती झाली. चुकलंच आमचं. आम्ही काल सांगून जायला हवं होतं, परंतु आबासाहेब, खान मोरीला जे आपल्या राजा रामरायांचं राजमस्तक लावले त्याबद्दल आम्ही बादशाहकडे तक्रार करावी म्हणतो. नाही शिवबा, तुम्ही काहीही बोलू नका. बेअदबी होईल बादशहाची. आणि राजमस्तकाची बेदबी वर्षानुवर्ष होत आहे ती. पुरे संभाजीराजे, शाही दरबाराचे रीतिरिवाज शिवबांना समजावून सांगा आणि ते पाळले गेले पाहिजेत हेही सांगा. कसूर चालणार नाही. तुम्ही स्वतः त्यांना ते करून दाखवा. जी. 2-3 वेळा त्यांच्याकडून करून घ्या. शिवबा, दरबार भरला असेल. अनेक अमीर उमराव तिथे उपस्थित असतील. आपल्या नावाचा पुकार होताच आपण पुढे जायचं, नजरांना भेट द्यायचा आणि कुर्निश बजवायची. ही अशी. दादासाहेब, आमच्याच्याने कुर्निश कदापि होणार नाही. एक वेळ आम्ही खान मोरीस बसवलेल्या राजा रामरायांच्या राजमस्तकाला वंदन करू, पण या अशा जुलमी बादशहांसमोर आम्ही कधीच चुकणार नाही. ऐकलात ना शिवबा काय म्हणतायत ते? काय म्हणाले? दरबारात येणार पण बादशाला मुजरा करणार नाहीत म्हणतायत. महाराज, एक वेळ घाणमोरीला बसवलेल्या विजयनगरच्या सम्राटाच्या मस्तकाला आम्ही मुजरा करू, पण या बादशाला करणार नाही. अहो, वाईट दिसतंय. शेवटी बादशाही रीतिरिवाज आहे ते पाळले गेलेच पाहिजेत. आणि यात गैर काय आहे? राणी साहेब, हे सगळं आम्हाला पटत नाही. तसं असेल तर मग त्यांना दरबारात नेऊ नका. दरबारात यावंच लागेल आणि दरबारात आल्यानंतर बादशहाला कुर्निशात हा करावाच लागेल. महाराज, शिवबांना आम्ही लहानपणापासून कधीही झुका असं शिकवलं नाही, कोणासमोर वाका हे सांगितलं नाही. या 2 शब्दांची त्यांची कधी सलगी झालीच नाही. मग सलगी करून द्या. आमच्याकडून ती अपेक्षा ठेवू नका. म्हणजे स्पष्टच सांगायचं तर आम्ही शिवबांना कुर्निसात करा, बादशाह झुका असं सांगणार नाही. तत्व तुटेल आणि तत्व शाबूत राहिलं पाहिजे. तत्व शाबूत राहील पण आमची फर्जंदगी तुटेल त्याचं काय? लेकराच्या बाण्यासमोर फर्जंदगीची काय तमा? काय काय बोलतात तुम्ही? स्पष्टच सांगायचं तर ज्याला गरुड झेप घ्यायला शिकवले तो आता पिंजऱ्यातल्या पेरूची फोड चोचीत कशी धरेल? ज्याला अन्यायावर झडप घालायला शिकवलंय त्याला त्या अन्यायकर्त्याच्या समोर झुक हे सांगणं कितपत योग्य आहे?
ज्याला विजापुरास आणताना हा कंसाचा महाल असं म्हणून सांगून आणलंय, त्याला त्या कंसासमोरच नतमस्तक व्हा असं आम्ही कसं सांगू? पण राणी साहेब, एक राजकीय डाव समजून खेळायला काय हरकत आहे? 12 कोसांवरून आमचा मुजरा आमचा कुर्निश बादशाहपर्यंत पोहोचतो, पण बादशाह जेव्हा स्वतः समोर असतात तेव्हा एक रिवाज म्हणून आम्हाला देखील कुर्निश हा घालावाच लागतो. ह्यात गैर काय आहे? वेस्तव भासतो म्हणून टाळायचा? मग पुढे जाऊन जो वणवा पेटवायचा आहे तो कसा पेटवणार आहात? चटके बसणार. थोडं सहन करायला शिकवा त्यांना. कठीण वाटतंय, पण आम्ही बोलू शिवबांशी. वजीर सल्तनत, ये क्या है? आज भाला लेकर घूम रहे हैं आप? आलिजा, ये मामूली भाला नहीं है. इसी भाले के नोक पर फर्जंद शाहजी का सर अटकने वाला है. क्या मतलब? मतलब हमारा तीर सही निशाने पर बैठा है. आपको जो भी बात कहनी है साफ साफ कहिए. इस तरह घुमा फिरा कर बात मत कीजिए. आलिजा, पहले आप ये तोहफा हमसे कबूल कीजिए और मार दीजिए अपने अजीज दुश्मन को. शाहजी को? शाहजी को ऐसे ही मार दूं? गुनाह क्या है उनका? दुश्मन के गुनाहों का इंतजार नहीं करते आलिजा, पहले से ही अपना हथियार तैयार रखते हैं. हमारा सिपह सालार मुलाकात रद्द होने की खबर देकर आया है और सिवा के दिल की बेइज्जती की आग को भी भड़का कर आया है और ये बताया है कि पहले आप सुगंधा नायकिन से मिलेंगे, बाद में फर्जंद शाहजी को अगर फुर्सत मिली तो. बस इतनी सी बात और सिवा गुस्सा हो गया. अपने बाप की बेइज्जती बर्दाश्त नहीं कर पाया वो. खबर पक्की है कि गुस्से में सिवा सराय छोड़कर भाग निकला. तो अगर शाहजी अपने बेटे को दरबार में नहीं ले आया तो शाही फरमान की तौहीन होगी और इसका अंजाम ये होगा कड़ी से कड़ी सजा. और ये भाला और शाहजी का सर. बहुत खूब वजीर सल्तनत, बहुत खूब. आपकी अक्लमंदी की दाद देनी पड़ेगी. एक छोटी सी चिंगारी को शोलों में तब्दील किया आपने. शिवबा, आता दरबारात जाण्याची वेळ झाली. आता हो नाही म्हणू नका. आम्ही तर नाहीच म्हणालोय पहिल्या दिवसापासून. शिवबा, आबासाहेबांचा विचार करा. त्यांचाच विचार केला म्हणून तर इथवर आलो, नाहीतर तेही आलो नसतो. मुळात विजापुरात येऊन त्या बादशहाला मान देत बसणं म्हणजे आम्ही आमचा स्वाभिमान गमावण्यासारखं आहे. परंतु बादशाला मान दिला तर तुमचा स्वाभिमान कसा दुखवेल? ते तुम्ही 12 मावळात फिरल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. शिवबा, आम्हाला 12 मावळ्यातल्या अन्यायाची कल्पना आहे, पण आता स्वतःहून बादशाह सलामतांनी निमंत्रण पाठवलं. तुमचं लग्न झालंय, त्यासाठी शाही तोफा देऊन ते मुबारकबाद देणार आहेत. त्यांचा मान नको का राखायला? दादासाहेब, आमचं लग्न होऊ नये म्हणून त्यांनीच आमच्या लग्नात विघ्न आणली. त्या आम्हीने तर फलटणला जाऊन निंबाळकरांना धमकावलं ही सोयरीक तोडा म्हणून. आणि एवढंच नाही तर आबासाहेबांचा आमच्या मांडवाच्या दिशेने निघालेला खोडाही त्यांनी चढवला. अडवला की नाही? हो. त्यामुळेच तुम्ही येऊ शकला नाहीत. आमच्या धाकट्या मातोश्री येऊ शकल्या नाहीत. किती वाट पाहिली आम्ही तुमची. आणि आता ते जे मोडता घालत होते ते मुबारकबाद देण्यासाठी आमंत्रण देतात. याला प्रेम समजायचं की राजनीती समजायची की मग मखलाशी? शिवबा, आणि तुमचे हे अर्ज वाग्रह ऐकून ना मला आणखी संताप येतो.
का घाबरता तुम्ही त्या बादशहाला? मनसबदार आहात म्हणून. शिवबा, तुम्ही परिस्थिती समजून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजा रामरायांचं राजमस्तक पाहून आम्ही आणखी ठाम केलं. आमचा स्वाभिमान दुखवेल असं कोणतंही कृत्य करायचं नाही म्हणून. सलाम वालेकुम वजीर आला. वालेकुम अस्सलाम. आइए आइए रंडुल्ला खान, आइए. सब खैरियत? कोई परेशानी, कोई तकलीफ? बिल्कुल नहीं. आपकी दुआ है. आपके अजीज दोस्त फरजंद शाहजी को दरबार में हाजिर होने का फरमान भेजा है. अभी तक निकले नहीं है सराय से. आपको कैसे पता? पता कर लेते हैं. वजीर आदिल शाही सल्तनत है हम. उन्हें कोई परेशानी, कोई तकलीफ, कोई दिक्कत? परेशानी, तकलीफ वो भी आपके होते हुए? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. बस वो आते ही होंगे. आना तो पड़ेगा ही. बादशाह के सामने किसका चलता है? बस आते आते उन्हें इतनी देर ना हो जाए कि इंतजार करने की हद ही खत्म हो. क्या मतलब? मतलब ये, शाहजी का छोटा बेटा सीवा फरमान से नाराज है, दरबार में आना नहीं चाहता. नहीं नहीं, ऐसी कोई बात नहीं है. मैं आपको यकीन दिलाता हूँ. नहीं नहीं, अगर नाराजगी है भी तो दरबार में बादशाह के सामने छुपा कर रखनी पड़ती है. बादशाह की मर्जी कब खफा हो जाए. मुरार जगदेव का हाल आपने देखा ही है. कटा सर, कटी जुबान. दरबारी आदब सीवा जानता नहीं है. डर है कि उससे कोई गलती ना हो. गलती? हाँ, गलती ना हो जाए, नहीं तो हम सब हिसाब रखते हैं. गुना की पहाड़, गणपति का मंदिर, सोने का हल, सब कुछ बादशाह के सामने बयां करूंगा. बस मौका मिलने की तलाश है. बहुत खूब, बहुत खूब वजीर आला. वजीर आला, हमें थोड़ा काम है, वो निपटा कराते हैं हम. आइए, काम निपटा कर आइए. यकीनन ये दरबार हकीकत यादगार रहेगा. लोग सालों तक नहीं भूलेंगे, नहीं भूलेंगे, नहीं भूलेंगे. शिवबा, शिवबा, तुमचा स्वाभिमान दुखावेल असं आम्ही तुम्हाला काहीही करायला सांगणार नाही. परंतु आबासाहेब, शिवबा, तुम्ही वयानं लहान आहात, अजाण आहात ना. हो आबासाहेब. मग हे वय शिकायचं वय आहे. अनेक गोष्टी समजून घ्यायचं वय आहे. जी. बसा. हे पहा, आपण जेव्हा एखादा मुलूख बदलतो तेव्हा भाषा बदलते, रीतिरिवाज बदलतात, अन्नपाणी बदलतं. हो. तसंच जेव्हा तुम्ही पुण्यात होतात तेव्हा तुम्ही जहागीरदार पुत्र होतात. तिथले लोक तुम्हाला शिवबा राजे म्हणून ओळखत. कदाचित तुम्ही समोर आल्यानंतर ते तुम्हाला मुजराही करत असतील. तसंच इथे आता आपल्याला कुर्निसात करायचा आहे तो ह्या बादशहाला. हा ह्या सल्तनतीचा बादशाह आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरी हे आपल्याला मान्य करावंच लागेल. ही सल्तनत त्याची आहे, तो इथला बादशाह आहे. हा त्याचा दरबार आहे. आणि शिवबा, दरबार म्हटलं की दरबारी रीतिरिवाज हे आलेच, त्यात गैर काय? अहो, आम्ही देखील कुर्निश बजावणार आहोत. आम्हीच काय शिवबा, तर अनेक मोठमोठे अमीर, उमराव, राजे देखील कुर्निश बजावणार आहेत.
एका क्षणाचा प्रसंग येतो आणि त्याच्या विरोधात इतकं ताठ उभं राहणं हे बरोबर नाही. आबासाहेब, तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे, पण कुर्निश केल्याने आपल्या स्वाभिमानास छिद्र पडतं. काय बोलता आहात शिवबा? कसं छिद्र पडेल? शिवबा, स्वाभिमान जरूर असावा, पण बाळा तो इतकाही कुरवाळत बसू नये कधी. आबासाहेब, आम्हाला एकच सांगा, आपली तलवार आपल्या स्वाभिमानाहून तर मोठी नाही ना? नाही. पण तरीही ती आपण म्यानात ठेवतो. म्यान हे लाकडाचं असतं, पण आतून त्यास मौसूद चंदनाचा गिलावा असतो. एका लहानशा चिरीत कस्तुरी भरून ठेवलेली असते. खालून ते टोक अबदार राहावं म्हणून रेशमाची मखमली गादीही असते. एवढं तलवारीसाठी का करतात? का काळजी घेतात? का? कारण तलवारीच्या धारेच्या स्वाभिमानास खांड पडू नये म्हणून. मग जर आपण तलवारीच्या धारेस एवढे जपतो, तर मग स्वाभिमानास का जपू नये? त्याच्या सुरक्षिततेसाठी म्यान करू नये? इशारतीची दुसरी तोफ झाली. शिवबा, निघायला हवं, उशीर नको व्हायला. आई जगदंबे, सगळं व्यवस्थित होऊ देत. शिवबा इच्छा नसतानाही दरबारात जाणार आहेत. आदाब रानी साहिबा. रानी साहिबा, राजा साहब तैयार हुए कि नहीं? हो. खासाहेब, बसा ना. बैठने को वक्त नहीं है, बस आप मुझे बता दीजिए कि राजा साहब तैयार हुए कि नहीं. हो, तयार झालेत, येतीलच इतक्यात. दरबार का वक्त हो चुका है, सोचा खुद जाकर देख लूं. राजा साहब को कुछ परेशानी हो तो खुद मदद कर लूं. कसली परेशानी? आणि तुम्ही आराम का फरमावत नाही? रणदुल्ला खां साहेब, आपण आणि असे बेवक्तला? काही गडबड तर नाही ना? गड़बड़ नहीं, थोड़ी फिक्र हो रही है बस. कसली फिक्र? अब कुछ खास नहीं. चलिए हम साथ चलते हैं. हे पहा, आमचे दोनही शेर तयार आहेत. चला शिवराजे, आपल्याला उशीर होईल म्हणून रणदुल्ला खां साहेब जातीने हजर आहेत. या. जी, चला. चलिए. राजा साहब, शिवाजी राजे पहली बार दरबार जा रहे हैं, तो दरबार के रस्म रिवाज, शाही आदाब उनको सिखाई है ना? मैं भी क्या बेमतलब के सवाल कर रहा हूं. आपके बेटे हैं तो सब जानते ही होंगे. दरबार शुरू होगा, चलिए हम जाते हैं. होशियार, निगाह रखो, जिले सुभानी, बादशाह दक्खन, बादशाह सलामत, मोहम्मद आदिल शाह पधार रहे हैं. बादशाह सलामत, कनकगिरी के उमराव साजिद खान की तरफ से आपको ये शाही नजराना.
आलीजा, वेल्लूर के राजा वेंकटपति की तरफ से आपके लिए हीरे का हार और जेवरात। काय करतील शिवबा? कसे वागतील? रणदुल्ला खान साहेब स्वतःहून भेटायला आले होते. दरबारातील अदब समजावून सांगत होते. याचा अर्थ त्यांना काही सुचवायचं तर नसेल ना? शिवबा, आम्ही इथे आमच्या आबासाहेबांना भेटायला आलो, त्या बादशहाला मुजरा करायला नाही. आदिलशाही दरबाराचा अपमान बादशहाला सहन होणार नाही. जावं तर लागेलच शिवबा. आम्हाला ते शक्य होणार नाही. लग्न झालं पण विघ्न काय कमी आहे का? लवकरच या लेकराच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार आहे. आदिलशाही के सूरमा सरदार फर्जन शाहजी राजे पधार रहे हैं. बादशहाच्या फौजा किंवा दुरून धुळीचे लोट येताना दिसले ना की माणसं बेहाय धावायची. मग दुरून कुठून तरी आपलं गाव जळताना लपून छपून बघायचं. काही माणसं मेलेली आढळायची तर काही चेंगरलेली. हे मस्तक राजमस्तक ना? फर्जन शाहजी राजा की तरफ से आलिजा के लिए शाही नजराना. शाहजी राजे